जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। खूप दिवसानंतर ब्लॉग बनतो मला माहीत आहे। आज मी चाललो आता कावडला, म्हणजे आज आता जवळपास सकाळचे वाजले असतील 5 वाजले असतील सकाळचे। उठलो आता, मस्त आंघोळ वगैरे करतो आणि ऋतुवीज वगैरे देणार आहे। मग मी चालतो कावड आणायला कानेश्वरला। तर सगळ्यांसोबत मी पण जाणार आहे कावडला। भेटू लवकर जरा तिथे गेल्याच्यानंतर काय सांगतो नंतर काय काय। मित्रांनो, आता आम्ही सगळे बसलो गाडीमध्ये म्हणजे असं सगळे कोचून इतके सारे जण झाले ना। आम्ही आता जायला निघालो, तर आता आम्ही सगळेजण बसलो। A few moments later. तर आता आम्ही पोहोचलो फायनली कानेश्वरला। खूप सारे हे झाले की माझ्या गाडीमध्ये होतो म्हणून जास्त काही व्हिडिओ काढू शकलो नाही, तर अजून दाखवले असते व्हिडिओ। आता फायनली कानेश्वरला पोहोचलो आहे। आता कावडची तयारी सुरू झालेली आहे सगळ्यांची। तर आता सगळेजण कामामध्ये लागलेले आहे, बघू शकता तुम्ही। जसं की सगळेजण आता काही ना काही करतात। सध्याच नेमकेच आम्ही पोहोचलेलो। अभी सौर्या किधर गया? तर हे बघा, या साईडला पालखी वगैरे सजवणं चालू आहे आणि इकडे बघा, इकडे मंदिर आहे। आता आम्ही तिथे जाऊ मस्त। एवढे झाले की मग तिथं कलश वगैरे भरायचे। बोल ना, तर या साईडला आता कावडसाठी कलश वगैरे भरणं चालू आहे। 21 कलश भरायचे। आता खालतून पाण्याजवळून कलश वगैरे भरून आणलेले आहे आणि आता त्याच्यावर ते चुंदरी वगैरे कपडा वगैरे लावणं चालू आहे मस्त। त्याच्यानंतर आरती वगैरे करू आम्ही, आणि हे झाल्यावर आता आरती करायची। बस आरती झाल्यानंतर निघून जायचं 10-15 मिनिटं आरती झाल्यानंतर। टाकणं काय धमक्या द्यायला लागतं? जाऊ मला ऑप्शन आहे डिलीट मारायचं। तर जसं की तुम्ही बघू शकता, आता कलश वगैरे बांधून चालू आहे सगळ्यांचं। सगळे तेच कलश वगैरे बांधायचं माझ्या निघलेलं आहे। अवघ्या 10 मिनटात आता आम्ही इथून प्रस्थान करणार आहोत, म्हणजे निघणार आहोत। म्हणून कावड यात्रेला सुरुवात होऊन जाईल 10-15 मिनटात। 10-15 मिनटं हो 10-15 मिनटात आम्ही निघून जाऊ अजून। आणि एक मग जरा असं आहे की मी नाही का आता व्हिडिओ कमी काढणार आहे, कारण की आता मला पण कावड पकडावं लागेल। आलोच त्याच्यासाठी, ठीक असं काय नाही म्हणा। त्याच्यामुळे आता मी व्हिडिओ जास्त काढणार नाही। मी कावडमध्ये जर आता डायरेक्ट शक्यतो मी डायरेक्ट आता पुसतला गेल्याच्या नंतरच व्हिडिओ काढेल। तोपर्यंत आता काही व्हिडिओ काढायला चान्स नाही भेटणार।
जसं की तुम्ही बघू शकता आता कावडला सुरुवात झालेली आहे. आता कावड निघालेली आहे. हा माझा समजा इथला लास्ट व्हिडिओ असेल. मध्यात कुठे काढणार नाही व्हिडिओ. गेल्यानंतर काय मला तिथून काढायला लागता थोडी ना. लागायला नीट पाहिजे रे. झाडाखाली दादा वायफाय तर आता आम्ही फायनली पोचलोय पुसदला. पुसदच्या तिथं नदीच्या पुलावर थांबलेलो आम्ही आता सध्या. आणि आम्ही मध्ये कुठे थांबलो नाही जास्त, फक्त 2-3 जागेवर थांबलो होतो, हुडी हेगडी वगैरे, आणि डायरेक्ट पुसदला आलेलो आता आम्ही पोहोचलेलो. आता इथून सगळं सजावट वगैरे चालू. इथं पालखी आहे, सर्वात पहिले पालखी, आणि नंतर मग इथं जी कावड आहे ना, कावडच्या वरती एक महादेवाची आता मूर्ती बसवणार. आता बसवायचीच तयारी चालू आहे, महादेवाची एक मूर्ती. आणि बस इथून आता एक कावडची त्यांची तीच तयारी चालू आहे. आणि इथून मग आता मागे जर गेला की पोरं वगैरे इथं बसलेले आहेत, थकलेले आहेत सगळे, पूर्णपणे थकलेले आहेत सगळेजण, आरामशीर बसलेले आहेत. इथं शिवाजी महाराजांची मूर्ती अटॅकमध्ये ठेवलेली आहे, दाखवतो तुम्हाला ते पण कसे बसलेले आहेत. आणि हे बघा, आता हे शिवाजी महाराजांची मूर्ती.
तिथं मुद्रा